भारतातील नागरी सहकारी बँका 1889 मध्ये भारतात नागरी सहकारी बँकांची स्थापना झाली. 5 फेब्रुवारी 1889 रोजी गुजरातमधील बडोदा येथे महाराष्ट्रातील काही मंडळींनी परस्पर सहाय्यक संस्था स्थापन केली. 1904 च्या सहकार कायद्याने या संस्थेस कायदेशीर दर्जा प्रदान. 1905 साली धारवाड येथे बेटगिरी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना झाली. नागरी बँकांविषयक प्रमुख समित्या पुढीलप्रमाणे आहेत. मॅकलॅगन समिती 1914. या समितीच्या शिफारशींमुळे नागरी पतपुरवठा संस्थांच्या विकासास वेग आला. वर्दे समिती 1963. नागरी सहकारी बँकांच्या बळकटीकरणाची शिफारस. 1968 रोजी रिझर्व्ह बँकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर पी.एन. डमरी यांनी लघु व कुटीरोद्योगाच्या विकासासाठी नागरी बँकांची शिफारस केली. 1972 रोजी रमणलाल सरैया बँकिंग कमिशनने नागरी बँकांना अनुसूचित बँकेचा दर्जा देण्याची शिफारस केली. माधवदास समितीच्या शिफारशींमुळे नागरी बँकांच्या कार्यपद्धतीस शिस्त लागली. मेहता भन्साळी समिती 1939. रुपये 20,000हून अधिक भागभांडवल असलेल्या नागरी पतपुरवठा संस्थेस नागरी सहकारी बँक समजावे. टीप 1 मार्च 1966 रोजी देशातील नागरी सहकारी बँकांना 1949 चा बँकिंग नियमन कायदा लागू करण्यात आला. सर्व महिला बँक 2013-14 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांसाठी देशातील पहिल्या स्वतंत्र सरकारी बँकेची घोषणा. तरतूद 1,000 कोटी रुपये. 19 नोव्हेंबर 2013 रोजी पहिल्या सर्व महिला बँकेचा उद्घाटन सोहळा संपन्न. 1 एप्रिल 2017 रोजी भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI मध्ये विलीन करण्यात आली. हे आहे GK मराठी यूट्यूब चॅनल. at GK Marathi, GK